Okay, so without wasting the time, we will start our session. As usual, we always start our session with the Gayatri Mantra. So definitely here also we are starting our self with the Gayatri Mantra. Everybody will close their eyes and try to concentrate on inner power and inner energy. We will pray in the holy feet of God to give us more power and more energy to get stability and development in our life. For that, we are chanting Gayatri Mantra. The voice should come from bottom of your heart and mind should be full of peace. Gayatri Mantra. Om Bhuvasvaha Tassaviturvarenyam Bhargo Devasya Dhimahi धियो यो नः प्रचोदयात्. Oh. Rub your hands and move around your eyes very slowly, slowly. Open your eyes with fresh vision, with new attitude. So, आता आपण एका नवीन प्रकरणाकडे वळणार आहोत. अर्थात नवीन म्हणजे कॉन्सेप्ट नवीन नाहीये. टेन्स बद्दलच आपण पाहण्याचा प्रयत्न करतोय. पण पुढच्या काही दीर्घ दिवसांसाठी आपल्याला टेन्स ही कॉन्सेप्ट व्यवहारात कशी वापरतात, कोणत्या प्रकारे वापरतात, त्याचं युटिलायझेशन काय आहे, फ्लेक्सिबिलिटी काय आहे, कन्फ्युजन कुठे होतं, या सगळ्या गोष्टींचा उहापोह करणार आहे. मग संपूर्ण टेन्स बोलीभाषा म्हटल्यानंतर बोलीभाषा जगातल्या जेवढ्या आहेत त्या सगळ्यांमध्ये टेन्सची कॉन्सेप्ट अगदी कॉमन पद्धतीने पाहायला मिळते, अनुभवायला मिळते. नुसतं टेन्स, पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स किंवा फ्युचर असं म्हणून चालत नाही किंवा एवढ्याच मर्यादित अर्थाने त्या टेन्सचा उपयोग नसतो भाषेमध्ये. तर त्याच्या अंतर्गत येणारे उपप्रकार ज्याला आपण सब टेन्सेस म्हणतो, पोझिशन, पजेशन, सिंपल, कंटिन्युअस, परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस. मग पास्ट मधले सुद्धा हे 6 उपप्रकार, प्रेझेंट मधले 6 उपप्रकार आणि फ्युचर मधले 6 उपप्रकार, असे तब्बल जवळ-जवळ 18 वेगवेगळे टेन्सेसचे चौकोन आपल्याला अभ्यासायचे आहेत. जसं मागच्या लेक्चरमध्ये 8 वेगवेगळ्या कीज मास्टरी मिळवण्यासाठीच्या आपण पाहिलेल्या आहेत बरं का. आणि त्याच पद्धतीने तुम्ही सरावासाठी त्या चौकोनांमध्ये आकडे लिहिण्याचा उपक्रम सुद्धा अगदी व्यवस्थित सोडवण्याचा प्रयत्न केला. मग आता पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स, फ्युचर टेन्स, पोझिशन, पोझेशन, सिंपल, कंटिन्युअस, परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस सगळ्या संकल्पना माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला व्यवस्थित समजलेल्या असाव्यात. मग याच्यामध्ये पास्ट पोझिशन वॉज व होता होती होते. प्रेझेंट पोझिशन ॲम, इज, आर, आहे, आहोत, आहात, आहे. फ्युचर पोझिशन शाल बी, विल बी, असतील, असणार, असू, असशील. पास्ट पोझिशन हॅड, कडे होतं, पाशी होतं, जवळ होतं, ला होतं, ना होतं. प्रेझेंट पोझिशन हॅव, हॅड, कडे आहे, पाशी आहे, जवळ आहे, ला आहे, ना आहे. फ्युचर पोझिशन शाल हॅव, विल हॅव, कडे असेल, पाशी असेल, जवळ असेल, ला असेल, ना असेल. सिंपल पास्ट टेन्स व्ही फोर, केलं केलं होतं, झालं झालं होतं. सिंपल प्रेझेंट व्ही वन व्ही टू, करतो करते करतात करतोस. सिंपल फ्युचर शाल विल व्ही वन, करेल करतील करणार करशील करू करणार. पास्ट कंटिन्युअस वॉज व आय एन जी, करत होता करत होती करत होते करत होतो. प्रेझेंट कंटिन्युअस ॲम, इज, आर, आय एन जी, करत आहे करत आहोत करत आहात करत आहेस. फ्युचर कंटिन्युअस शाल बी, विल बी, आय एन जी, करत असतील करत असणार करत असू करत असशील. पास्ट परफेक्ट हॅड, पास्ट पार्टिसिपल,
केलेलं होतं, केलेला होता, केलेली होती, केलेले होते. प्रेझेंट परफेक्ट टेन्स हॅव, हॅज, पास्ट पार्टिसिपल. केलेलं आहे, केलेली आहे, केलेले आहेत, केलेला आहे. फ्युचर परफेक्ट शाल हॅव, विल हॅव, पास्ट पार्टिसिपल. केलेलं असेल, केलेली असेल, केलेले असतील, केलेले असतील. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस हॅड बीन आयएनजी करत आलेलो होतो, करत आलेली होती, करत आलेले होते, करत आलेला होता. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस हॅव बीन, हॅज बीन, आयएनजी करत आलेलो आहे, करत आलेली आहे, करत आलेला आहे, करत आलेले आहेत. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस शॅल हॅव बीन, विल हॅव बीन, आयएनजी करत आलेलो असू, करत आलेला असशील, करत आलेला असेल, करत आलेले असशील. बरं. मग आता जगात बोलल्या जाणाऱ्या प्रत्येक भाषेमध्ये काही संकल्पना सामान्यतः एकसारखीच असते. अशी कुठलीही जगातली बोलीभाषा नाही पाहायला मिळणार ज्याच्यामध्ये टेस्ट नावाची कॉन्सेप्ट असते. कारण मानवी जीवनाचा काळ हा अविभाज्य भागच आहे ना. मग पास्टमध्ये ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत. काल घडलं, परवा घडलं, मागच्या आठवड्यात, मागच्या वर्षी, 5 वर्षापूर्वी, मागच्या दशकात, मागच्या शतकात, मागच्या युगात, मागच्या जन्मात सगळं पास्ट. आणि फ्युचर म्हटल्यानंतर उद्या काय घडणार आहे, परवा काय घडणार आहे, पुढच्या आठवड्यात, पुढच्या महिन्यात, पुढच्या वर्षी, पुढच्या दशकात, पुढच्या शतकात, पुढच्या युगात, पुढच्या जन्मात, अनंत काळ पुढे फ्युचर, अनंत काळ मागे पास्ट. आणि अगदी नेमका सत्य अनुभवणारा भाग म्हणजे प्रेझेंट. वर्तमान काळात आता ह्या क्षणी जे काही होतंय, जे काही आपल्याला अनुभवायला येतंय, या जन्मात, या युगात, या शतकात, या दशकात, या वर्षभरात, या महिन्यात, या आठवड्यात, आजच्या दिवशी, आजच्या तासाला, आजच्या मिनिटाला, सेकंदाला, या क्षणाला जे काही आहे ते प्रेझेंट. म्हणून भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ असे 3 काळ जगातल्या प्रत्येक बोलल्या जाणाऱ्या बोली भाषेमध्ये आढळतात म्हणजे आढळतातच. मग ती डोमेस्टिक लँग्वेज असो, इंटरनॅशनल लँग्वेज असो किंवा अगदी ट्रायबल लँग्वेज असो तरी सुद्धा. मग मात्र भाषेच्या व्यवहार्य उपयोगासाठी फक्त भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ एवढं ज्ञान काही पुरेसं आहे बरं का. जर खऱ्या अर्थाने भाषेमध्ये तुम्हाला संपूर्ण प्रभुत्व मिळवायचं असेल, तर त्या मुख्य काळाच्या अंतर्गत येणारी स्थिती, मालकी, सामान्य काळ, चालू काळ, पूर्ण काळ, पूर्ण चालू काळ हे उपकाळ समजणं देखील महत्वपूर्ण आहे. तरच त्याचा योग्य आवाका भाषेचा आपल्याला आपल्या ताब्यात घेता येईल. मग काळाच्या आणि उपकाळाच्या विस्तृत माहितीसाठी पुढील 6 पुस्तकं आपण विकसित केलेली होती. मग पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर असे 3ही सेक्शन प्रत्येक पुस्तकाच्या अंतर्गत होते. पोझिशनसाठी वेगळं पुस्तक, पोझेशनसाठी वेगळं पुस्तक, सिंपल साठीचं वेगळं पुस्तक होतं, कंटिन्युअस टेन्स साठीचं आणि परफेक्ट साठीचं वेगळं आणि शेवटी परफेक्ट कंटिन्युअस साठी सुद्धा म्हणजे 6 उपकाळांचे प्रकार विस्तृतपणे सांगणारी पुस्तिका आपल्याकडे होती आणि अशा 6 पुस्तकांचा सेट टेन्सेस समजण्यासाठी आपण अप्लाय करायचो किंवा समजून घेण्याचा प्रयत्न करायचो. बरं, मग काय केलं? आपण आपल्या सोयीसाठी एक पुस्तक ठरवलं, दुसरं सापडतच नाहीये, लक्षातच येत नाहीये, काय करता येऊ शकतं? मग असं केलं, सगळा गठ्ठा एकत्रच पाहायला मिळाला पाहिजे आणि तो व्यवस्थित मेंटेन झाला पाहिजे. आता या सोयीसाठी या 6 पुस्तकांऐवजी एकच पुस्तकं एकत्रित रूपात मात्र 6 सेक्शनमध्ये विभागलेलं आपण केलेलं. मग आता प्रो वर्कबुक फॉर द टेन्सेस प्रॅक्टिस असं त्याला आपण टायटल दिलं आणि संपूर्ण पिंक कलरच्या पुस्तकामध्ये हे पुस्तक उपलब्ध आहे. बरं, एकाच पुस्तकाचे 6 विभाग कोणकोणते आता उल्लेख केला मी. पहिला आहे पोझिशन. तुम्ही कोण होतात, आता तुम्ही कोण आहात आणि पुढे कोण असाल
हे सांगणारी माहिती दर्शविणारी पुस्तिका. त्यातला एक विभाग पहिला पोझिशन. पोझेशन पोझेशन म्हणजे मालकी. तुमच्याकडे काय होतं, आता तुमच्याकडे काय आहे, भविष्य काळात तुमच्याकडे काय असेल, या सगळ्या गोष्टी पोझेशन म्हणजे मालकी सांगणाऱ्या. त्याच्यानंतर सिंपल हे तिसरं आलं. काय केलं, कसं केलं, कुणी केलं, कशासाठी केलं, काय करतो रे रोज, कुठे करतो, काय करतो, केव्हा करतोस, आणि फ्युचरमध्ये काय करशील, कसं करशील, केव्हा करशील, कुठे करशील, ही सगळी माहिती या सिंपलमध्ये मिळते. आणि मग कंटिन्युअसचा चौथा विभाग तयार केलेला आहे. काय करत होता, कसं करत होता, कुठे करत होता, काय करत आहे, कसं करत आहे, कुठे करत आहे, काय करत असशील, कसं करत असशील, कशासाठी करत असशील, ते कंटिन्युअस. परफेक्ट, पास्ट परफेक्ट काय केलेलं होतं, कसं केलेलं होतं, काय झालेलं होतं, आणि प्रेझेंट परफेक्ट काय केलेलं आहे, कसं केलेलं आहे, कोणी केलेलं आहे, आणि फ्युचर परफेक्ट काय केलेलं असेल, कोणी केलेलं असेल, कसं केलेलं असेल, हा सगळा भाग फ्युचर परफेक्ट. मग सगळ्याचा सगळा भाग त्याच्यामध्ये सांगितला. आणि परफेक्ट कंटिन्युअस मध्ये काय करत आलेला होता, कसं करत आलेला होता, कुठे करत आलेला होता, या सगळ्या गोष्टी तिथे सांगितल्या जात आहेत किंवा स्पष्ट केल्या जात आहेत. आणि आता काय करत आलेला आहे, कसं करत आलेला आहे, कुठं करत आलेला आहे, भविष्यकाळात विशिष्ट वेळेपर्यंत काय करत आलेला असेल, कसं करत आलेला असेल, कुठं करत आलेला असेल, इत्यादी बद्दलची माहिती याच्यामध्ये पाहायला मिळतं. बरोबर. मग अशा प्रकारे 6 विभाग तयार केलेले आहेत. मग त्याच्यामध्ये प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर अशा तिन्ही गोष्टी स्पष्ट करून सांगितलेल्या आहेत. मग प्रत्येक विभागाच्या अंदर हे 3 आहेत. पास्ट, प्रेझेंट आणि असे 18 चौकोन अगदी व्यवस्थित. पण हे 18 चौकोन जे आहेत, त्या प्रत्येक विभागाची सुरुवात, त्याचा शेवट हे अगदी सारख्याच पॅटर्नने, सारख्याच क्रमाने, सारख्याच अभ्यासक्रमाने समजून सांगितलेलं आहे. जसं फॉर एक्झाम्पल बघा, प्रत्येक विभागाची सुरुवात, या 6 पुस्तकाच्या प्रत्येक विभागाची सुरुवात अतिशय सुंदर अशा थॉट लिहिलेल्या पानापासून केली जाते. मग गहिरे विचार, प्रेरणा देणारं, परिवर्तन आणणारं असं विचारांचं एक सावट, असं विचारांचा एक संच तुम्हाला पहिल्याच पानात पाहायला मिळतो. डीप मिनिंग असलेला, प्रेरणा देणारा असं हे पहिलं पान आहे. बरं. त्यानंतर मात्र उपकाळातील भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ यांची रचनात्मक माहिती देणारा तक्ता दिला जातो बरं का. मग त्याच्यामध्ये बघा, आय, वी, यू, यू, ही, शी, इट, नेम, नाउन, आणि ऑब्जेक्ट म्हणून नेम असेल, एज असेल, एज्युकेशन असेल, प्लेस असेल, वेट असेल, हाईट असेल, कलर असेल, नेचर, पोस्ट, प्रोफेशन, फायनान्शियल पोझिशन, नॅशनॅलिटी, रिजन, रिलीजन, कास्ट, स्टार साइन, क्वालिटी, क्वांटिटी, फेवरेट, फिलिंग. आणि पास्ट असेल तर वॉज वेअर त्या कर्त्याप्रमाणे, ॲमिजार असेल तेही त्या कर्त्याप्रमाणे, आणि शॅल बी विल बी असेल तर तेही त्या I was, they were, you were, he was, she was, it was, him was, noun was, they were. I am, we are, you are, she is, it is, them is, noun is, they are. I shall be, we shall be, you will be, he will be, she will be, it will be, name will be, noun will be, they will be. आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आहे. मग त्या ऑब्जेक्टच्या संदर्भात तुम्हाला त्याचा शारीरिक, मानसिक, आर्थिक, सांस्कृतिक, धार्मिक इत्यादी बद्दलचे ऍस्पेक्ट आणि त्याचे डिटेल इन्फॉर्मेशन देणारी वाक्य म्हणजे पोझिशनची वाक्य आहे. मग त्यानंतर त्या उपकाळाचा भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ यांची रचनात्मक माहिती देणारा असा एक तक्ता दिला जातो. पण याच्यामध्ये व्यवहारात नेमका याचा वापर कुठे करायचा, कोणत्या ठिकाणी या तक्त्याचा वापर करायचा, तक्ता म्हणण्यापेक्षा आपण त्याला उपयोग म्हणूया. मग भूतकाळ असेल तर भूतकाळात ह्या विशिष्ट टेन्सचा वापर व्यवहारात कसा करता बरं, वर्तमान काळात
याचा वापर कसा केला जातोय? बरं, फ्युचरमध्ये कसा वापर केला जातोय? जसं फॉर एक्झाम्पल इथे आपण म्हटलंय बघा, जर समजा प्रेझेंटचा उपयोग आहे. Reggae family is searching the right candidates for the daughter, Manisha, for her marriage. And they registered her name in the matrimonial agency. And after having many profile of the boys, they found that one a perfect match for her and following other detail about that. आणि मग याच्यात रेगे नावाची फॅमिली त्यांच्या मनीषा नावाच्या मुलीसाठी एक व्यवस्थित स्थळ शोधते आणि मॅट्रिमोनियल किंवा लग्नविषयक, विवाहविषयक संस्थेमध्ये त्यांनी त्यांच्या मुलीची नोंदणी केलेली आहे आणि अतिशय चांगल्या चांगल्या प्रकारची स्थळं त्याला येतात. एक स्थळ जे अतिशय त्यांना भावलंय, मनापासून आवडलंय आणि त्याची इन्फॉर्मेशन काय ते पुढे सांगतायत बघा. हिज नेम इज रमण. त्याचं नाव रमण आहे. ही इज 26 इयर्स ओल्ड. तो 26 वर्षाचा आहे. ही इज एम-बी-ए इन एच-आर. तो एम-बी-ए झालेला आहे एच-आर मध्ये आणि तसं प्रकारची इतरही माहिती त्याच्यामध्ये सांगितली गेली. ते सविस्तर आपण पाहणारच आहोत पुढच्या सेशन्समध्ये, पुढच्या दिवशीच्या म्हणजे. I went to my friend's home. When we were discussing, I noticed that there was big photo of one young guy on the wall, and there was big flower garland on the photo. When I asked him about that person, he told me that it was his brother. And then my friend started to tell all detailed information about her. माझ्या मित्राच्या घरी गेलो होतो त्यावेळेस आम्ही चर्चा करत असताना माझ्या लक्षात आलं की भिंतीवरती एक समोर चौकोनी फोटो आहे. त्या फोटोमध्ये कोणीतरी व्यक्ती दिसला. मी माझ्या मित्राला विचारलं, "का रे, हा जो फोटो आहे ज्याला हार लावलेला आहे फुलांचा, तो मुलगा कोण आहे?" त्यावर तो म्हणाला, "अरे, हा जो आहे तो माझा भाऊ होता बरं का. आता तो राहिला नाहीये, वारलाय. पण माझा मित्र अगदी भावूक झाला आणि त्याने नंतर ताबडतोब त्या मुलाबद्दल, त्याच्या भावाबद्दल माहिती सांगायला सुरुवात केली. हिज नेम वॉज रत्नाकर. त्याचं नाव रत्नाकर होतं. ही वॉज 20 इयर्स ओल्ड ॲट दॅट टाईम. ज्यावेळेस तो वारला बिचारा त्याचं वय 22 वर्ष होतं फक्त. अँड ही वॉज एम-ए इकॉनॉमिक्स. एम-ए इकॉनॉमिक्स झालेलं होतं त्याचं शिक्षणाच्या संदर्भात. मग त्याचं सवय काय होतं, स्वभाव काय होता, ॲटिट्यूड काय होता, आर्थिक स्थिती काय होती, पद काय होतं, काय प्रोफेशन होतं, हे सगळं पासमध्ये वॉज देअर. आणि अ गर्ल desperate to get married, but she had not got any marriage proposal. She did all her rituals suggested by the many experts, but she didn't get the result from them. Somebody from her office recommended her lady. The lady, she has a sixth sense and third eye power. The lady is sharp to predict the future, so girl could not stop herself from visiting her place. The lady started to tell her about the future husband in detail. एक मुलगी जी लग्नासाठी अतिशय उतावळी झालेली होती आणि तिला एकही कुठला लग्नाचा प्रस्ताव काही आलेला नव्हता. आणि मग तिने अनेक तज्ञ लोकांनी जे जे काही धार्मिक विधी, कर्मकांड सांगितले ते सगळे केले. पण परिणाम फलश्रुपूत काही त्याला मिळालं नाही. तिला सापडलं नाही किंवा प्राप्त झालं नाही. आणि कुणीतरी तिच्या ऑफिसमधलं तिला सांगितलं, "अगं एक बाई आहे, तिच्याकडे तू जा." ती बाई जिला 6 सेन्सेस 6वं इंद्रिय आहे, थर्ड आय पॉवर आहे, तिसरा नेत्र आहे तिच्याकडे आणि ती लेडी इतकी उत्कृष्ट आणि अचूकपणे भविष्याचं वेध घेते. सो द गर्ल कुड नॉट स्टॉप हरसेल्फ फ्रॉम व्हिजिटिंग हर प्लेस. त्या मुलीने स्वतःला थांबवू शकली नाही तिच्यापासून. ती एवढी एक्युरेट सांगते, "जाऊयाच, भेटूयाच, पाहूया." आणि ती खरंच गेली तिथे आणि ती महिला खरंच चमत्कारिक होती आणि तिने अगदी सगळं भवितव्य जसंच्या तसं व्यवस्थित समजून सांगायला सुरुवात केली. बरोबर? हिज नेम विल बी स्वरूप. त्याचं नाव स्वरूप असेल बघ, तो तुला जेव्हा भेटेल त्यावेळेस. ही विल बी 24 इयर्स ओल्ड. तो 24 वर्षाचा असेल आणि ही विल बी एम-एस-सी इन केमिस्ट्री. तो रसायनशास्त्रातील एम-एस-सी झालेला असेल आणि मग त्याचा स्वभाव कसा असेल, आर्थिक परिस्थिती कशी असेल, दृष्टिकोन कसा असेल, त्याच्यानंतर त्याचा संपूर्ण नेचर काय असेल, त्याचा ओव्हरऑल बिलीफ सिस्टमचा पार्ट कसा असेल, काय असेल. असेल का बरं कारण तो अजून येतंय. मग पास्ट असेल तर वॉज वेअर, प्रेझेंट असेल तर ॲम इज आर आणि फ्युचर असेल तर शाल बी, विल बी असा वापर होताना दिसतो आपल्याला पाहायला मिळतो. आता त्यानंतर उपकाळातील भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळाची पृष्ठाची रचना अगदीच सारखी असणार आहे. मग आता त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर उपकाळातील वर्तमान काळ, त्यातील सकारात्मक, नकारात्मक कोणा प्रकारची ककारार्थी वाक्यांची 10 ते 12 उदाहरणं भाषांतरासह दिलेली आहे. जेणेकरून तुम्हाला त्याची रचना, त्याची भाषा, भाषांतर आणि त्यातले सूत्र छुप्या मार्गातले तेही समजावे, ही सहज स्वाभाविकपणे अपेक्षा आहे.
हा सगळाच्या सगळा भाग अगदी सुरुवातीपासून व्यवस्थित समजावा अशा अनुषंगाने समजून सांगितलेला आहे. बरं, मग हा जो पार्ट आहे, हा जो भाग आहे, हा तुम्हाला व्यवस्थित आणि अप्रोप्रिएट पद्धतीने सगळ्या गोष्टींची कल्पना देतो. मग या सगळ्या गोष्टींमध्ये 12-12 प्रकार दिलेले आहे. अफर्मेटिव्हचे 12, निगेटिव्हचे 12, येस नो टाइपचे 12 आणि WHचे 12. मग 10 ते 12 उदाहरणं असे दिलेले आहेत, जी तुम्हाला तो टेन्स समजायला खूप मोठी मदत करेल, सुरुवात करेल. मग प्रेझेंट पोझिशन म्हणजेच आपल्या वर्तमान काळातली स्थिती. मग त्याच्यामध्ये मी आहे, आय एम, आम्ही आहोत, वी आर, तू आहेस, यू आर, ही तो आहे, ही इज, ती आहे, शी इज, हे आहे, इट इज, राज आहे, राज इज, ॲश आहे, ॲश इज, काका आहे, अंकल इज, काकू आहे, आंटी इज, ते आहेत, दे आर आणि मधल्या याच्यामध्ये ऑब्जेक्ट भरायचा असतो. मग इथे या प्रेझेंट पोझिशन किंवा वर्तमान काळातल्या स्थितीबद्दल जर पाहिलं, तर अगदी सोप्पं लक्षात येतंय. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस व्हेरी केअरफुली अँड लाउडली. खाली दिलेली वाक्य अगदी मोठ्याने पण काळजीपूर्वक वाचा. अंडरस्टँड द पॅटर्न प्रॉपरली अँड कॅच द मीनिंग बाय इट. याच्यातला जो पॅटर्न आहे, ठोकळेबाजपणा आहे, तो पकडण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यात दडलेला अर्थ सापडण्याचा प्रयत्न करा. रिमेंबर दॅट हिअर इज यूज ऑफ एम इज आर बिटवीन सब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट. सब्जेक्ट आणि ऑब्जेक्टच्या मध्ये जो एम इज आर आहे त्याच्यावर कडवी नजर ठेवा. मग त्याच्यामध्ये अफर्मेटिव्हचे सेंटेन्स दिलेले. अफर्मेटिव्हचे सेंटेन्स म्हटल्यानंतर गॉड इज ग्रेट. परमेश्वर महान आहे. ऑल इज वेल. सर्व काही अगदी ठीकठाक आहे. निगेटिव्हचे सेंटेन्स दिले. तर निगेटिव्हचे सेंटेन्स म्हटल्यानंतर नॉट येणारच. मग हिस्ट्री इज नॉट डिफिकल्ट सब्जेक्ट. इतिहास काही अवघड विषय नाहीये. त्यानंतर दिस इज नॉट फेअर. हे काही योग्य नाही, हे काही बरोबर नाहीये. त्यानंतर इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे येस नो टाइपच्या बाबतीत प्रश्नार्थक वाक्य जे होणा प्रकारची समजली जातात. मग त्याच्यामध्ये आर यू मिस्टर शर्माज वाईफ? तुम्ही श्री शर्मांच्या पत्नी आहात का? इज ही युअर बॉस? बरोबर, ते तुमचे साहेब आहेत का? आणि इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस WH टाइप प्रश्नार्थक वाक्य किंवा ककारार्थी. हू एम आय? मी कोण आहे? हू एम आय? मी कोण आहे? त्यानंतर व्हाय आर वी हिअर? आपण इथे का आहोत? कशासाठी आहोत? मग आता सूत्र दिलेले समजून सांगून, की सब्जेक्ट, ॲमिजार आणि ऑब्जेक्ट म्हणजे कर्ता, ॲमिजार आणि ऑब्जेक्ट येतं. त्याच्याच नंतर सब्जेक्ट, ॲमिजार आणि नॉट आणि नंतर ऑब्जेक्ट. त्यानंतर ॲमिजार, सब्जेक्ट, ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर डब्ल्यूएचचा वापर केला आणि त्या पद्धतीने केला, तर अगदी सहज, स्वाभाविकपणे त्या गोष्टी समजतात किंवा लक्षात येतात. बरं, हे सगळे 2 पाढं स्टडी करून झाल्यानंतर उपकाळातील वर्तमान काळ आणि त्याबाबतील सकारात्मक, नकारात्मक कोणा प्रकारच्या प्रकारार्थी प्रश्नार्थक वाक्याचा रचना कशा तयार केल्या जातात, जेणेकरून वाक्य तयार करताना तुम्हाला ह्या रचना, या रचनांचा ज्या आहेत ना, चाचा, ढाचा, डाय ज्याला म्हणता येईल, ते तुम्हाला समजेल. फॉर्म्युला जे म्हणता येईल ते तुम्हाला समजेल. मग सर्वात अगोदर काय केलेलं आहे? वर्तमान काळातली स्थिती. मग त्यातला फॉर्म्युला कुठला आहे? सब्जेक्ट, ॲमिजार आणि ऑब्जेक्ट. बरं, मग वर्तमान काळात एखाद्या विशिष्ट व्यक्ती व वस्तूबद्दल जर आपल्याला काही माहिती दर्शवायची असेल, तर त्याच्यासाठी या काळाचा वापर प्रामुख्याने केला जातो. शक्यतो कोण आहे, कसा आहे, कुठे आहे, किती संख्येमध्ये आहेत, काय आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्या या काळाच्या माध्यमातून सापडतात बरं का. या काळात कोणत्याही प्रकारच्या क्रियेचा समावेश केला जात नाही. कारण या काळात शारीरिक, मानसिक, बौद्धिक, जैविक, सामाजिक, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक इत्यादी बाबत वर्तमान काळातली वस्तुनिष्ठ माहिती सांगितली जाते सविस्तरपणे. बरं, मग यातलं जर व्याकरण समजून घ्यायचा प्रयत्न केला, रचनात्मक भाग, स्ट्रक्चरल एरिया, तर आय साठी एमचा वापर होतो. वी, यू, यू, दे साठी आरचा वापर होतो. तर ही, शी, इट, नेम, नाउन यांच्यासाठी इटचा वापर करण्यात येतो. बरं, मग इथे आय एम, मी आहे, वी आर, आम्ही आहोत, यू आर, तू आहेस, यू आर, तुम्ही आहात, ही इज, तो आहे, शी इज, ती आहे.
इट इज हे आहे, राज इज राज आहे, आशा इज आशा आहे, ब्रदर इज भाऊ आहे, बॉस इज साहेब आहेत, आणि दे आर ते आहेत. मग इंग्लिशमध्ये ऑब्जेक्टची जागा शेवटी रिकामी दिसते आणि मराठीमध्ये मात्र मध्येच ती जागा रिकामी दिसते. जसं आय एम इन नाशिक, मी नाशिकमध्ये आहोत. वी आर इन नाशिक, आम्ही नाशिकमध्ये आहोत. यू आर इन नाशिक, तू नाशिकमध्ये आहे. यू आर इन नाशिक, तुम्ही नाशिकमध्ये आहात. ही इज इन नाशिक, तो नाशिकमध्ये आहे. शी इज इन नाशिक, ती नाशिकमध्ये आहे. राज इज इन नाशिक, राज नाशिकमध्ये आहे. आशा इज इन नाशिक, आशा नाशिकमध्ये आहे. ब्रदर इज इन नाशिक, भाऊ नाशिकमध्ये आहे. बॉस इज इन नाशिक, साहेब आता नाशिकमध्ये आहे. दे आर इन नाशिक, ते नाशिकमध्ये आहे. आणि वाक्य निगेटिव्ह करायचं असेल सरळ सरळ हे अफर्मेटिव्हची वाक्य जशी बनवली त्याला निगेटिव्हची वाक्य बनवावी लागतील. मग आय एम नॉट, मी नाही आहे. वी आर नॉट, आम्ही नाहीत. यू आर नॉट, तू नाहीस. यू आर नॉट, तुम्ही नाही आहात. ही इज नॉट, तो नाही. शी इज नॉट, ती नाही. राज इज नॉट, इट इज नॉट, हे नाहीये, राज नाहीये. आशा इज नॉट, आशा नाहीये. ब्रदर इज नॉट, भाऊ नाहीये. बॉस इज नॉट, साहेब नाहीये. ते आर नॉट, ते नाहीये. बरं. मग त्याच्यानंतर आपण जर व्यवहारात वापर करण्याचा वेळ आय एम नॉट इन मुंबई, मी मुंबईत नाहीये. वी आर नॉट इन मुंबई, आम्ही मुंबईत नाही. यू आर नॉट इन मुंबई, तू मुंबईत नाहीयेस. यू आर नॉट इन मुंबई, तुम्ही मुंबईत नाही आहात. ही इज नॉट इन मुंबई, तो मुंबईत नाहीये. शी इज नॉट इन मुंबई, ती मुंबईत नाहीये. इट इज नॉट इन मुंबई, हे मुंबईत नाहीये. राज इज नॉट इन मुंबई, राज मुंबईत नाहीये. आशा इज नॉट इन मुंबई, आशा मुंबईत नाहीये. ब्रदर इज नॉट इन मुंबई, भाऊ मुंबईत नाहीये. बॉस इज नॉट इन मुंबई, साहेब मुंबईत नाहीये. दे आर नॉट इन मुंबई, ते मुंबईत नाहीये. आणि यस नो टाईप करायचं असेल तर एम आय, मी आहे का? आर वी, आम्ही आहोत का? आर यू, तू आहेस का? आर यू, तुम्ही आहात का? इज ही, तो आहे का? इज शी, ती आहे का? इज इट, हे आहे का? इज राज, राज आहे का? इज आशा, आशा आहे का? इज ब्रदर, भाऊ आहे का? इज बॉस, साहेब आहेत का? आर दे, ते आहेत का? या अर्थाने, ह्या अनुषंगाने त्याचा वापर होताना दिसतो किंवा केला जाताना आढळतो. बरं. मग ह्याच पद्धतीने, ह्याच प्रकारे आपल्याला पुढेही काही गोष्टी अनुभवता येतात किंवा सांगता येतात. बरं. मग आता कसं सांगता येतील? एम आय इन दिल्ली? मी दिल्लीत आहे का? आर वी इन दिल्ली? आम्ही दिल्लीत आहोत का? आर यू इन दिल्ली? दिल्लीत आहेस का? आर यू इन दिल्ली? तुम्ही दिल्लीत आहात का? इज ही इन दिल्ली? तो दिल्लीत आहे का? इज शी इन दिल्ली? ती दिल्लीत आहे का? इज इट इन दिल्ली? हे दिल्लीत आहे का? इज राज इन दिल्ली? राज दिल्लीत आहे का? इज आशा इन दिल्ली? आशा दिल्ली आहेत का? इज ब्रदर दिल्ली? भाऊ दिल्लीत आहेत का? इज बॉस इन दिल्ली? साहेब दिल्लीत आहे का? आर दे इन दिल्ली? ते दिल्लीत आहे का? बरं. हे झाले इंटरोगेटिव्ह येस नो टाइप. आता डब्ल्यू-एच करायचं झाले. येस नो टाइप जमलं का डब्ल्यू-एच तर जमतंच की. हाऊ मेनी आर दे? ते किती लोक आहेत? व्हेन इज शी हिअर? ती इथे केव्हा आहे? हू आर यू? तू कोण आहेस? व्हिच इज धिस? व्हिच इज द बेस्ट सॉन्ग? सर्वोत्तम गाणं कोणतं आहे बरं? वेअर आर यू? तू कुठे आहे? हुज बॅग इज धिस? ही कुणाची बॅग आहे? व्हॉट इज धिस? हे काय आहे? हाऊ लाँग इज धिस रोप? ही दोरी किती लांब आहे बरं? हाऊ इज ही नाऊ? तो आता कसा आहे? व्हाय इज इट हिअर? हे इथे का बरं आहे? हाऊ फार इज मुंबई फ्रॉम द गोवा? मुंबईपासून गोवा किती लांब आहे? किती दूर आहे? हाऊ मच मिल्क इज देअर इन द बॉटल? बाटलीत किती दूध आहे? हे झालं डब्ल्यू-एच टाइप. आता डब्ल्यू-एच नंतर व्यवहारात वापरलं जाईल अशी परिस्थिती परिस्थिती दर्शक असा असलेला संवाद जो आहे नंतर या उपकाळामध्ये घेण्याचा प्रयत्न आपण करतो. जसं फॉर एक्झाम्पल इथे सुरुवातीला आय एम नचिकेत, मी नचिकेत आहे. आय एम 20 इयर्स, मी 20 वर्षाचा आहे. आय एम इंडियन अँड आय एम फ्रॉम नाशिक, मी भारतीय आहे आणि मी नाशिकचा आहे. आय एम सिंगल, आय एम नॉट मॅरिड, मी एकटा आहे आणि मी विवाहित नाही. आय एम स्टुडंट ऑफ कॉमर्स, मी वाणिज्य शाखेचा विद्यार्थी आहे. माय फेव्हरेट कलर इज सॅफ्रॉन, माझा आवडता रंग केशरी आहे. माय फादर इज डॉक्टर अँड मदर इज जर्नलिस्ट, माझी आई, माझे वडील हे पहिले डॉक्टर आहेत आणि आई जी आहे ती एक पत्रकार आहे. आय एम गुड रीडर ऑफ इंग्लिश लिटरेचर, मी इंग्लिश साहित्याचा अतिशय चांगला गाढा अभ्यासक आहे किंवा वाचक आहे.
मग ही सिच्युएशन देते जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल, हा विशिष्ट प्रकारचा उपप्रकार हा व्यवहारात कसा वापरला जातो बरं? आणि ते समजता क्षणी आपल्याला ते अपील करणारं वाटलं पाहिजे. बरं, आता याच्यामध्ये काय दिलंय बरं? ह्या पानावरती, पुढच्याच पानावरती किंवा त्याच्या अर्ध्या पानापासून सुरुवात होते. बहुउपयोगिता, मल्टी युटिलिटी ज्याला म्हणतात. म्हणजे काळ तर तोच आहे, रचना पण ते आहे. पण वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये वेगवेगळ्या प्रकारे याचा वापर कसा होतो किंवा कसा केला जातो याचं जरा माहिती दिली बरं का. जसं फिजिकल, सायकॉलॉजिकल, बायोलॉजिकल, फायनान्शियल, कल्चरल आणि पोझिशन हे सांगितलं जातं. जसं उदाहरणार्थ फिजिकल म्हणजे वेट, हाईट, कलर, एज, रेस, जेंडर किंवा स्ट्रेंथ याच्याबद्दलची माहिती सांगितली आहे. जसं इट इज टोटल 2000 केजी विथ पॅकेजिंग. पॅकेजिंगसह एकूण 2000 किलो आहे बरं का हे. ही इज 5 फीट 6 इंच टॉल. तो 5 फूट 6 इंच इतका उंच आहे. शी इज व्हेरी फेअर बाय कलर. ती रंगाने अतिशय गोरीपाण आहे. यू आर जस्ट 14 इयर्स ओल्ड. तू फक्त आता 14 वर्षाचा आहेस. दे आर ऑल फ्रॉम द नेपाली ओरिजिन. ते सगळे नेपाळी वंशाचे आहेत. राधिका इज व्हेरी पॉवरफुल लेडी. राधिका ही खूप शक्तिशाली स्त्री आहे. हे फिजिकल इन्फॉर्मेशन मध्ये उदाहरण देऊन तुम्हाला समजून सांगितलंय, की शारीरिक स्थितीच्या संदर्भात वजन, उंची, रंग, वय हे सांगितलं जातं. त्याचप्रमाणे सायकॉलॉजिकल इन्फॉर्मेशन मग नेचर असेल, टॅलेंट असेल, एबिलिटी असेल, शार्पनेस असेल, ॲटिट्यूड असेल, हा सगळा भाग त्याच्यामध्ये येतो. मग सायकॉलॉजिकल इन्फॉर्मेशनमध्ये ही इज व्हेरी लव्हेबल. तो अतिशय प्रेमळ आहे. राधा इज व्हेरी टॅलेंटेड. तर राधा ही अतिशय बुद्धिमान मुलगी आहे. शी इज व्हेरी फास्ट अबाउट मॅथेमॅटिक्स. ती जी आहे ती गणिताच्या बाबतीत अतिशय गतिमान आहे. यू आर शार्प अबाउट पॉलिटिक्स. तू राजकारणात अतिशय चाणक्य आहे. गोविंद इज ऑप्टिमिस्टिक अबाउट हिज बिझनेस. गोविंद त्याच्या व्यवसायाच्या संदर्भात खूपच आशावादी आहे. दे आर क्लेवर इन स्टडी. ते अभ्यासात फार हुशार आहे. बायोलॉजिकल पण माहिती याच्यामध्ये सांगितली आहे. बोन्स, ब्लड ग्रुप, डिसीज, इन्फेक्शन, मसल्स इत्यादी. जसं हर ब्लड ग्रुप इज ओ पॉझिटिव्ह. तिचा रक्तगट ओ पॉझिटिव्ह आहे. बायोलॉजिकल. यू आर कॅन्सर पेशंट नाऊ. तू आता कर्करोगाचा रुग्ण आहेस. दे आर इल नाऊ. ते आता आजारी आहेत. काशीराम इज इन्फेक्टेड बाय कोल्ड. काशीराम सर्दीने संक्रमित आहे. आय एम व्हेरी वीक. मी अतिशय कमकुवत किंवा अशक्त आहे. शी इज व्हेरी डेडिकेट. शी इज व्हेरी डेलिकेट. ती फारच नाजूक आहे. ही बायोलॉजिकल आणि फायनान्शियल इन्फॉर्मेशन पुअर, मिडल क्लास, अप्पर मिडल क्लास, लोअर मिडल क्लास, रिच, मिलेनियर वगैरे. मग फायनान्शियल इन्फॉर्मेशन दे आर बँकरप्ट पीपल. ते दिवाळखोर लोक आहेत. यू आर व्हेरी पुअर पर्सन. तू फारच गरीब व्यक्ती आहेस. शुभांकर इज मिडल क्लास मॅन. शुभांकर अतिशय मध्यमवर्गीय व्यक्ती आहे. काशीराम इज इन्फ्लेक्टेड बाय कोल्ड. काशीराम सर्दीने संक्रमित आहे. आय एम रिच बिझनेसमॅन. मी अतिशय श्रीमंत व्यावसायिक आहे. वी आर बिलेनियर. आम्ही लक्षाधीश आहोत. त्याचप्रमाणे कल्चरल, रिजन, कम्युनिटी, कास्ट, क्लास, नॅशनॅलिटी, रिजन, फिलॉसॉफी अँड बिलीफ. जसं फॉर एक्झाम्पल कल्चरल इन्फॉर्मेशन मध्ये वी आर हिंदू बाय बर्थ. आम्ही जन्माने हिंदू आहोत. शी इज अन अथेस्ट पर्सन. ती नास्तिक व्यक्ती आहे. पर बॉस इज कोकणस्थ चित्तपावन ब्राह्मण. आमचे साहेब कोकणस्थ चित्तपावन ब्राह्मण आहेत. यू आर बेंगॉली पर्सन. पीपल, तुम्ही बंगाली लोक आहात. नीतू इज डिवोटी ऑफ कृष्णा. नीतू भगवान कृष्णांची भक्त आहे. दे आर धनगर बायका. ते जातीने धनगर समाजाचे आहेत. त्याचप्रमाणे पोझिशन सांगितलं ते प्लेस, टाइम, प्रोफेशन, एज्युकेशन किंवा क्वालिफिकेशन. मग याच्यामध्ये वी आर इन दिल्ली नाऊ. आता आम्ही दिल्लीत आहोत. इट इज 11 o'clock नाऊ. आता 11 वाजलेले आहेत. माय ब्रदर इज अन अकाउंटंट. माझा भाऊ एक लेखापाल आहे. गिरीश इज असिस्टंट ऑफ एमडी. गिरीश हा एमडींचा सहाय्यक आहे. देअर आर 35 मेंबर्स इन द कमिटी. समितीमध्ये 35 सदस्य आहेत. शी इज बीटेक फ्रॉम आय-आय-टी मुंबई. ती आय-आय-टी मुंबईची बीटेक झालेली आहे. त्याचबरोबर आता पुढच्या पानावरती वाक्यांचे प्रकार म्हणजे सकारात्मक आहे, नकारात्मक आहे, अफर्मेटिव्ह किंवा निगेटिव्ह किंवा इंटरेगेटिव्ह मध्ये, प्रश्नार्थक मध्ये होणं प्रकारचे ककारार्थी वाक्य
याच्या रचनात्मक भाग जरा समजून सांगितलाय, त्याची मांडणी व्यवस्थित समजण्यासाठी. जसं आय एम पोलीस ऑफ महाराष्ट्र, वी आर पोलीस ऑफ महाराष्ट्र, यू आर पोलीस ऑफ महाराष्ट्र, दे आर पोलीस ऑफ महाराष्ट्र, ही इज पोलीस ऑफ महाराष्ट्र, शी इज पोलीस ऑफ महाराष्ट्र. आणि मग आपण मराठीचं पण करू शकतो. आय एम पोलीस ऑफ महाराष्ट्र, मी महाराष्ट्राचा पोलीस आहे. वी आर पोलीस ऑफ महाराष्ट्र, आम्ही महाराष्ट्राचे पोलीस आहोत. यू आर पोलीस ऑफ महाराष्ट्र, तू महाराष्ट्राचा पोलीस आहे. यू आर पोलीस ऑफ महाराष्ट्र, तुम्ही महाराष्ट्राचे पोलीस आहात. दे आर पोलीस ऑफ महाराष्ट्र, ते महाराष्ट्राचे पोलीस आहेत. या पद्धतीने ही इज पोलीस ऑफ महाराष्ट्र, तो महाराष्ट्राचा पोलीस आहे. शी इज पोलीस ऑफ महाराष्ट्र, ती महाराष्ट्राची पोलीस आहे. इट इज पोलीस ऑफ महाराष्ट्र, ते पुत्र महाराष्ट्राचं पोलीस आहेत. अंकल इज पोलीस ऑफ महाराष्ट्र, काका महाराष्ट्राचे पोलीस आहे. आता अफर्मेटिव्ह जसं आहे तसंच निगेटिव्ह पण दिलेलं आहे बघा. I am not from CBI department. We are not from CBI department. You are not from CBI department. She is not from CBI department. मराठीचं इंटरप्रिटेशन पण करता येईल. आय एम नॉट फ्रॉम सीबीआय डिपार्टमेंट, मी सीबीआय विभागातला नाहीये. वी आर नॉट फ्रॉम सीबीआय डिपार्टमेंट, आम्ही सीबीआय विभागातले नाहीये. यू आर नॉट फ्रॉम सीबीआय डिपार्टमेंट, तू काही सीबीआय डिपार्टमेंट मधला नाहीये. यू आर नॉट फ्रॉम सीबीआय डिपार्टमेंट, तुम्ही सीबीआय विभागातले नाहीयेत. दे आर नॉट फ्रॉम सीबीआय डिपार्टमेंट, ते सीबीआय विभागातले अजिबात नाहीये. मग ही इज नॉट फ्रॉम सीबीआय डिपार्टमेंट, तो सीबीआय डिपार्टमेंटचा नाही. शी इज नॉट फ्रॉम सीबीआय डिपार्टमेंट, ती सीबीआय विभागातली नाहीये. इट इज नॉट फ्रॉम सीबीआय डिपार्टमेंट, हे काही सीबीआय डिपार्टमेंट मधलं नाहीये. राज इज नॉट फ्रॉम सीबीआय डिपार्टमेंट, हे राज सीबीआय विभागातला नाहीये. अंकल इज नॉट फ्रॉम सीबीआय डिपार्टमेंट, अंकल काही सीबीआय विभागातले नाहीये. हे झालं निगेटिव्हच्या बद्दलचं. बरं, येस नो टाईप क्वेश्चन, इंटरोगेटिव्ह. Am I from the Department of Home Ministry? Are we from the Department of Home Ministry? Are you from the Department of Home Ministry? Are they from the Department of Home Ministry? Is he from the Department of Home Ministry? Is she from the Department of Home Ministry? Is Raj from the Department of Home Ministry? ह्या आणि ह्या प्रकारच्या गोष्टी तिथे सांगितल्या गेल्यात किंवा पाहायला मिळतात. बघा, आय एम फ्रॉम डिपार्टमेंट ऑफ होम मिनिस्ट्री, मी गृह खात्यातल्या गृह मंत्रालयातल्या विभागातला आहे का? आर वी फ्रॉम द डिपार्टमेंट ऑफ होम मिनिस्ट्री, आम्ही गृह मंत्रालयातल्या विभागातले आहोत का? आर यू फ्रॉम द डिपार्टमेंट ऑफ होम मिनिस्ट्री, तुम्ही गृह मंत्रालयातल्या विभागातले आहेत का? आर यू फ्रॉम द डिपार्टमेंट ऑफ होम मिनिस्ट्री, तुम्ही गृह मंत्रालयाच्या विभागातले आहात का? आर यू फ्रॉम द डिपार्टमेंट ऑफ होम मिनिस्ट्री, तुम्ही गृह खात्यातल्या विभागातले आहात का? इज ही फ्रॉम द डिपार्टमेंट ऑफ होम मिनिस्ट्री, तो गृह मंत्रालयाच्या विभागातला आहे का? इज शी फ्रॉम द डिपार्टमेंट ऑफ होम मिनिस्ट्री, ते गृह मंत्रालयाच्या विभागातली आहेत का? इज इज इट फ्रॉम द डिपार्टमेंट ऑफ होम मिनिस्ट्री, हे गृह मंत्रालयाच्या विभागातले आहेत का? इज राज फ्रॉम द डिपार्टमेंट ऑफ होम मिनिस्ट्री, राज गृह मंत्रालयाच्या विभागातला आहे का? इज अंकल फ्रॉम द डिपार्टमेंट ऑफ होम मिनिस्ट्री, काका गृह मंत्रालयातल्या विभागातले आहेत का? या अर्थाने विच गव्हर्नमेंट डिपार्टमेंट एम आय फ्रॉम, which government department are we from, which government department are they from, which government department is she from. मग इथे येस नो टाईपचं मराठीमध्ये सुद्धा करता येईल. विच गव्हर्नमेंट डिपार्टमेंट एम आय फ्रॉम, मी सरकारच्या कोणत्या विभागातला आहे. विच गव्हर्नमेंट डिपार्टमेंट आर वी फ्रॉम, आम्ही सरकारच्या कोणत्या विभागातले आहोत. विच गव्हर्नमेंट डिपार्टमेंट आर यू फ्रॉम, तू सरकारच्या कोणत्या विभागातला आहे. विच गव्हर्नमेंट डिपार्टमेंट आर यू फ्रॉम, तुम्ही सरकारच्या कोणत्या विभागातले आहात. विच गव्हर्नमेंट डिपार्टमेंट आर दे फ्रॉम, ते सरकारच्या कोणत्या विभागातले आहेत. येस नो टाईप, बरोबर. विच गव्हर्नमेंट डिपार्टमेंट इज ही फ्रॉम, तो सरकारच्या कोणत्या विभागातला आहे. विच गव्हर्नमेंट डिपार्टमेंट इज शी फ्रॉम, ती सरकारच्या कोणत्या विभागातली आहे. विच गव्हर्नमेंट डिपार्टमेंट इज इट फ्रॉम, हे सरकारच्या कोणत्या विभागातलं आहे. विच गव्हर्नमेंट डिपार्टमेंट इज राज फ्रॉम, राज सरकारच्या कोणत्या विभागातला आहे. विच गव्हर्नमेंट डिपार्टमेंट इज अंकल फ्रॉम, काका सरकारच्या कोणत्या विभागातले आहेत. आता याच्यानंतर मात्र अशाच प्रकारची वाक्य अगदी रेडीमेड तयार केलेली, मग ती येस नो टाईप असेल, डब्ल्यूएच असेल किंवा अगदी सकारात्मक नकारात्मक म्हणजे अफर्मेटिव्ह निगेटिव्ह असेल, त्यांचं संपूर्ण चार अफर्मेटिव्ह निगेटिव्ह येस नो टाईप डब्ल्यूएचचा संच म्हणजे सेट करून दिलेला आहे. मग ही इज अ प्रोफेसर इन इंजिनिअरिंग कॉलेज, सूत्र दिलेलं आहे. मग सब्जेक्ट अमिजार आणि ऑब्जेक्ट, तर अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक आहेत ते. ही इज नॉट प्रिन्सिपल ऑफ अवर कॉलेज नाव, ते आता आपल्या या महाविद्यालयाचे प्राचार्य नाहीत. सब्जेक्ट अमिजार नॉट आणि ऑब्जेक्ट. इज ही प्रोफेसर ऑफ इंग्लिश इन अवर कॉलेज, ते आपल्या महाविद्यालयाचे इंग्लिशचे प्राध्यापक आहेत का. हु इज द प्रोफेसर ऑफ इकॉनॉमिक्स इन युअर क्लास, तुमच्या वर्गात अर्थशास्त्राचे प्राध्यापक कोण आहेत. डब्ल्यूएच अमिजार सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट. बरं, याच प्रकारचे इतर बघा. बीजेपी इज द लार्जेस्ट पॉलिटिकल पार्टी इन इंडिया, भाजपा भारतातील सर्वात मोठा पक्ष आहे.
शिवसेना इज नॉट नॅशनल पॉलिटिकल पार्टी इन इंडिया. शिवसेना काही भारतातील राष्ट्रीय पक्ष नाही, तो प्रादेशिक पक्ष आहे. इज काँग्रेस नाव नॅशनल पॉलिटिकल पार्टी इन इंडिया. काँग्रेस आता भारतातील राष्ट्रीय पक्ष आहे का? विच इज द लार्जेस्ट पॉलिटिकल पार्टी इन इंडिया. भारतातील सर्वात मोठा पक्ष कोणता आहे? महाबळेश्वर इज कुलेस्ट सिटी ऑफ महाराष्ट्र. महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील सर्वात थंड हवेचं ठिकाण आहे. नाशिक अँड पुणे आर नॉट दॅट मच कुलेस्ट सिटी. नाशिक आणि पुणे तेवढेसे थंड हवेचे ठिकाण नाहीये. इज माथेरान मोर कुलेस्ट दॅन महाबळेश्वर. माथेरान हे महाबळेश्वर पेक्षा अधिक थंड हवेचं ठिकाण आहे का? विच इज द मोर कूल अँड कोल्ड सिटी ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्रातील सर्वात गार आणि थंड हवेचं शहर कोणतं आहे बरं? टुडे इज संडे मीन्स टुडे इज हॉलिडे. आज रविवार आहे म्हणजे आज सुट्टी आहे. टुमारो इज नॉट हॉलिडे मीन्स नो नो संडे नो हॉलिडे. उद्या रविवार नाही म्हणजे सुट्टी नाहीये. इज इट संडे टुडे? आज रविवार आहे का? व्हॉट इज इट टुडे? आज कोणता वार आहे? मिस्टर कुलकर्णी इज द मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ दिस कंपनी. मिस्टर कुलकर्णी या कंपनीचे व्यवस्थापक आहे. मिस्टर जोशी इज नॉट डायरेक्टर, ही इज ओनली मॅनेजर. जोशी हे काही संचालक नाही, ते फक्त व्यवस्थापक आहे. इज मिस्टर देशपांडे मेंबर ऑफ डायरेक्टर बॉडी. श्री देशपांडे हे संचालक मंडळाचे सदस्य आहेत का? अँड हू इज द चेअरमन ऑफ दिस कंपनी. आणि या कंपनीचे अध्यक्ष कोण आहेत? इंडियन्स आर मोस्ट इंटेलेक्च्युअल पीपल इन द वर्ल्ड. भारतीय लोक हे संपूर्ण जगात सर्वाधिक बुद्धिमान आहेत. अमेरिकन्स आर नॉट दॅट मच इंटेलेक्च्युअल. अमेरिकन लोक काही तेवढेसे बुद्धिमान नाहीयेत. आर अमेरिकन इंटेलेक्च्युअल पीपल आफ्टर इंडियन्स. भारतीय लोकांनंतर अमेरिकन लोक बुद्धिमान आहेत का? विच पीपल आर मोस्ट इंटेलेक्च्युअल दॅन इंडियन. कोणते लोक भारतीय लोकांपेक्षा अधिक बुद्धिमान आहेत? बरं, त्यानंतर त्या काळातील उपकाळाचा व्यवहारातील संभाषणामध्ये कसा वापर केला जातो याचे प्रात्यक्षिक आपल्याला इथे पाहायचंय. म्हणजे खऱ्या अर्थाने हे पान म्हणजे तुम्हाला व्यवहारात हा टेन्स कुठे आणि कसा वापरता येईल याची जरा सविस्तर माहिती करून देतो. बरोबर? जसं हॅलो डिअर फ्रेंड्स, नमस्कार प्रिय मित्रांनो. आय एम प्रणव अविनाश पाठक. मी प्रणव अविनाश पाठक आहे. आय एम स्टुडंट ऑफ 12th कॉमर्स. मी 12वी वाणिज्य शाखेचा विद्यार्थी आहे. आय एम 20 इयर्स ओल्ड. मी 20 वर्षाचा आहे. आय एम इंटरेस्टेड इन स्पोर्ट. मी क्रीडा क्षेत्रात रुची ठेवणार आहे. आय एम कॅप्टन ऑफ माय कॉलेज फुटबॉल टीम. मी माझ्या कॉलेजच्या विद्यालयाच्या फुटबॉल संघाचा कर्णधार आहे. अँड दिस इज माय फादर. हे माझे वडील आहेत. हिज नेम इज डॉक्टर अविनाश के पाठक. त्यांचं नाव डॉक्टर अविनाश के पाठक आहे. ही इज अ डॉक्टर बाय प्रोफेशन. ते व्यवसायाने डॉक्टर आहेत. ही इज एमडी फ्रॉम दिल्ली युनिव्हर्सिटी. ते दिल्ली विद्यापीठातले एमडी आहेत. अँड ही इज व्हेरी मच फेमस डॉक्टर ऑफ अवर एंटायर सिटी. आमच्या संपूर्ण महाशहरातले अतिशय प्रसिद्ध ते डॉक्टर आहेत. अँड दिस इज माय डिअर मदर. ही आमची प्रिय आई आहे. हर नेम इज डॉक्टर प्रतिभा ए पाठक. तिचं नाव प्राध्यापक सौ प्रतिभा ए पाठक आहे. शी इज प्रोफेसर इन एसपी कॉमर्स कॉलेज. ती एसपी वाणिज्य महाविद्यालयात प्राध्यापक आहे. शी इज लेक्चरर्स ऑफ इकॉनॉमिक्स टेस्ट. ती तिथे अर्थशास्त्राची व्याख्यात आहे. शी इज अ पीएचडी होल्डर ऑफ दॅट सब्जेक्ट. ती त्या विभागाची पीएचडी धारक आहे. शी इज अ आयडियल लेक्चरर ऑफ द कॉलेज. ती महाविद्यालयाची आदर्श व्याख्याता आहे. नाव मीट द यंगेस्ट मेंबर ऑफ द फॅमिली. अनन्या अविनाश पाठक. आता भेटूया परिवारातील सर्वात छोट्या सदस्य अनन्या अविनाश पाठक आहे याच्याशी. शी इज अ यंगेस्ट सिस्टर मीन्स आय एम हर एल्डर ब्रदर. ती माझी लहान बहीण आहे म्हणजेच मी तिचा मोठा भाऊ आहे. शी इज व्हेरी नॉटी गर्ल बट शी इज लवेबल टू ऑल फॅमिली मेंबर. ती खूप खोडकर मुलगी आहे आणि ती परिवारातील सर्वात लाडकी देखील आहे. शी इज इन इंग्लिश मीडियम अँड शी इज इन 6th स्टँडर्ड. ती इंग्रजी माध्यमात आहे आणि ती 6वी मध्ये आहे. शी इज अ क्लेवर स्टुडंट इन हर क्लास. आफ्टर ऑल शी इज द डॉटर ऑफ प्रोफेसर प्रतिभा पाठक. ती सर्वात हुशार मुलगी आहे. शेवटी ती प्रतिभा पाठकची मुलगीच आहे. शी इज इंटरेस्टेड इन डान्स अँड म्युझिक. नृत्य आणि संगीतामध्ये ती जास्त सुरुची ठेवते. आय लव्ह माय सिस्टर व्हेरी मच. माझं माझ्या बहिणीवर खूप प्रेम आहे. सो आय कॉल हर अनु बाय लव्ह. म्हणून मी तिला प्रेमाने अनु म्हणतो. माय फॅमिली इज अ स्मॉल फॅमिली बट हॅपी फॅमिली. माझं कुटुंब अतिशय लहान आहे पण अतिशय आनंदी देखील आहे. आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने तुम्हाला हा विशिष्ट टेन्स खरंच समजलाय का? मग सर्वात शेवटी गृहपाठ उपक्रम म्हणजे असाइनमेंट, होमवर्क असाइनमेंट जे आहेत त्याच्या संदर्भातली 4 पानं दिली. त्यातले पहिल्या पानावरती जे आहेत तक्ते दिलेले आहेत. अफर्मेटिव्हचा तक्ता दिलेला आहे असेंबल करण्यासाठी. निगेटिव्हचा तक्ता दिलाय असेंबल करण्यासाठी. येस नो टाईपचा तक्ता दिलेला आहे असेंबल करण्यासाठी आणि डब्ल्यूएचचा तक्ता सुद्धा दिलेला आहे. त्याच प्रकारे
आता इंग्लिशमधून मराठीची वाक्य तयार करायला काही सॅम्पल वाक्य दिलेली आहेत. त्याच्यामध्ये काही पर्टिक्युलर वाक्य हे अफर्मेटिव्हचे म्हणजे सकारात्मक आहे आणि काही वाक्य ही नकारात्मक आहे इंग्लिशमधली, जी मराठीत आपल्याला भाषांतर करायची आहे. येस नो टाइप मधली काही वाक्य आणि डब्ल्यूएच मधली काही वाक्य त्याचंही भाषांतर करायचंय. आणि त्याच प्रकारे पुढच्या चौथ्या शेवटच्या पानाचा उपक्रम जो आहे, तो मराठीतली वाक्य इंग्लिशमध्ये करायची आहे. कारण मराठीतून इंग्लिशमध्ये नेताना मात्र मात्र खऱ्या अर्थाने चॅलेंज येतं बरं का. आणि हे जर पान तुम्ही सर्वस्वी व्यवस्थित सोडवलं, तर याचा अर्थ तुमच्या सबकॉन्शियस माइंडने ज्या गोष्टी अपेक्षित आहेत त्या अडॉप्ट करायला सुरुवात केली आणि लवकरच तुम्ही कम्युनिकेशनमध्ये खूप एक्सपर्ट व्हाल. संवाद कौशल्यामध्ये इंग्लिशच्या तुम्ही प्रभुत्व मिळवाल हे नक्की आहे. पण हे सोडवत असताना काही विशिष्ट प्रकारे शेवटच्या 4 पानांवरील गृहपाठाचा उपक्रम मात्र काही विशिष्ट पद्धतीने सोडवला तर आणि तरच तो परिणामकारक होईल आणि उपयुक्त ठरेल. तर तो क्रम आणि ती पद्धत जरा समजून घेऊया बरं का. सगळ्यात अगोदर तर तुम्हाला सुरुवातीला सकारात्मक वाक्यांचा तक्ता दिलेला आहे. भाषांतरासह त्यातील शब्द जोडून 10 वाक्य तयार करायची. हां, मात्र एवढं लक्षात ठेवायचंय, प्रत्येक वाक्यामध्ये कर्ता आणि कर्म, सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट अगदी वेगळे यायचे आहेत. म्हणजे आय घेतलं तर पुन्हा आय घ्यायचा नाही. व्ही घेतलं तर पुन्हा व्ही घ्यायचा नाही. त्याच्यानंतर डॉक्टर घेतला तर परत डॉक्टर घ्यायचा नाही, नर्स घेतला तर परत नर्स घ्यायचा नाही, हरी घेतला तर परत घ्यायचा नाही आणि प्रिपोजिशन त्याचा योग्य पद्धतीने क्रम बघतोय का, त्याचा विविधता याला आपल्याला पाहता येऊ शकेल. मग जसं आय एम मॅनेजर, मी व्यवस्थापक आहे. त्याच्यातूनच वाक्य तयार केलं असेंबल करून. वी आर ॲज अ डॉक्टर हिअर, आम्ही इथे डॉक्टर म्हणून आहोत. यू आर इन हरी, तू घाईस आहे. बघा पुस्तक समोर ठेवून तुम्ही जर हे सगळं पाहत असाल, तर तुम्हाला ते जास्त चांगलं समजेल. मग ते पुस्तक मांडीवर घ्या आणि एक-एक पान जे मी बोललोय, जर समजलं नसेल तर व्हिडिओ पुन्हा सुरुवातीपासून सुरू करा. पुस्तक समोर ठेवा, स्क्रीनच्या वरती पण लक्ष द्या, प्रेझेंटेशनवर माझ्या बोलण्याकडे पण लक्ष द्या आणि पानावरती पण लक्ष द्या. कारण तेच सगळा गठ्ठा जो आहे पुस्तकाचा तो संपूर्ण जाड, ठोकळा, तोच तुम्हाला टेन्सेसमध्ये प्रॅक्टिकली कसं करायचं हे सांगणार. यू आर ॲट कालिका टेम्पल, तुम्ही कालिका मंदिराजवळ आहात. दे आर विथ रिलेटिव्हज, ते नातेवाईकांसोबत आहेत. ही इज ऑन द वे, तो रस्त्यात आहे. त्यानंतर अंकल इज नियर समवेअर, चंद्रपूर, काका चंद्रपूरच्या जवळपास कुठेतरी आहेत. शी इज विथ क्लोज फ्रेंड, ती जवळच्या मैत्रिणीबरोबर आहे. इज इट युअर होम, हे तुझं घर आहे का? राज इज ऑन द बाईक, राज बाईकवरती आहे. आता त्याच्यानंतर मात्र तुम्हाला नकारात्मकतेच्या तक्त्याकडे नाही यायचंय, म्हणजे त्याच पानावर खाली नाही यायचंय. आता तुम्हाला एक पान सोडून इंग्लिश मधले सकारात्मक वाक्य आहेत ना, ते तुम्हाला मराठीमध्ये करायचे. कमीत कमी 5. मग क्रम कुठलाही घ्या. जसं फॉर एक्झाम्पल, वी आर द स्टुडंट ऑफ एस-सी-एम कॉलेज. आम्ही एस-सी-एम महाविद्यालयाचे विद्यार्थी आहोत. प्रणव इज इंडस्ट्रियल वर्कर. प्रणव औद्योगिक कामगार आहे. राज इज द बेस्ट लीडर. राज अतिशय उत्तम नेता आहे. अमृत इज द मॅनेजर इन मल्टीनॅशनल कंपनी. अमृत बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये एक व्यवस्थापक आहे. मिस्टर विराज देशमुख इज द होम मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र. विराज देशमुख हे महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत. त्याच्यानंतर मात्र मग तुम्ही इंग्लिश मधल्या नकारात्मक वाक्याकडे वळायचं नाही हां. अफर्मेटिव्हची वाक्य पण आता मराठी टू इंग्लिश म्हणजे अफर्मेटिव्हची वाक्य घेतली ना, तर तक्त्यातलं अफर्मेटिव्ह, इंग्लिश टू मराठी अफर्मेटिव्ह आणि मराठी टू इंग्लिश अफर्मेटिव्ह हेच करायचं. आणि प्रत्येकाची 5 वाक्य घ्यायची आणि उत्तम प्रकारे भाषांतर देखील करायचंय. जसं फॉर एक्झाम्पल, इंग्लिश ही आजची महत्त्वपूर्ण भाषा आहे. इंग्लिश इज द इम्पॉर्टंट लँग्वेज ऑफ टुडे. आम्ही सर्व इंग्लिश भाषेचे विद्यार्थी आहोत. वी आर ऑल द स्टुडंट्स ऑफ इंग्लिश लँग्वेज. आमचे शिक्षक फार चांगले आहेत. अवर टीचर आर गुड. मी एक उत्कृष्ट लेखक आहे. आय एम बेस्ट ऑथर. तू खूप हुशार मुलगा आहे. यू आर अ व्हेरी बेस्ट पर्सन. आता अगदी अशाच प्रकारे आपण नकारात्मकतेचा तक्ता आणि इंग्लिशमधून मराठी आणि मराठीतून इंग्लिशचं वाक्य तयार करायचं आहे. याचीच पुनरावृत्ती होना प्रकारची वाक्य, एस-नो टाइपची वाक्य केली. जसं फॉर एक्झाम्पल, परत आपण काय करणार, आता निगेटिव्हची वाक्य जे आहेत ना, त्या तक्त्याचा आधार घेऊन 10 वाक्य आणि इथेही तसंच लक्षात ठेवायचं. कर्ता म्हणजे सब्जेक्ट आणि कर्म वेगळे असले पाहिजे. फक्त निगेटिव्हचं वाक्य स्टाईल मात्र तीच. बरं आता निगेटिव्हचा तक्ता घातल्यानंतर लक्षात घ्यायचंय, येस नो टाइपच्या तक्त्याकडे वळायचं नाहीये. आपल्याला वळायचं आहे निगेटिव्हच्याच तक्त्याकडे, निगेटिव्हच्याच वाक्यांकडे, मात्र इंग्लिश टू मराठी. मग कुठलीही 5 वाक्य घ्या आणि त्याचं योग्य पद्धतीने भाषांतर करा. त्याच प्रकारे आता मात्र तुम्हाला डब्ल्यूएच कडे नाही वळायचंय. येस नो टाइपच्याच बाबतीत जे आहेत ना,
आहेत. कारण की हो ना प्रकारच्या वाक्याकडे जायचं नाहीये. तुम्हाला निगेटिव्हचेच येतात. मराठीतले इंग्लिशमध्ये करायचे. म्हणजे जसं आपण अफर्मेटिव्हचे 3 घेतले ना, टेबल, इंग्लिश टू मराठी अँड मराठी टू इंग्लिश. तिन्ही अफर्मेटिव्ह. मग निगेटिव्हचं घेतलं आता बघा. तक्ता, निगेटिव्ह. इंग्लिश टू मराठी, निगेटिव्ह आणि मराठी टू इंग्लिश, निगेटिव्ह. ह्या पद्धतीने. आता लगेचच ही प्रक्रिया अगदी जशीच्या तशी त्याच क्रमाने येस नो टाइप म्हणजे हो ना प्रकारच्या प्रश्नार्थकसाठी सुद्धा करायची आहे. म्हणजे मग येस नो टाइपचा तक्ता घेतला, 10 वाक्य तयार केली, उत्कृष्ट प्रकारे भाषांतर केलं. प्रत्येक वाक्य तयार करताना त्याच्यातला कर्ता, कर्म व्हेरिएशन मध्ये वाक्य तयार झाली पाहिजे. नंतर मग आपल्याला डब्ल्यूएच कडे न वळता येस नो टाइप पण मात्र इंग्लिश टू मराठीतले कुठलेही 5 वाक्य तुम्हाला जे सोपे वाटतील, चांगले वाटतील ते सोडवा. शक्यतो सडवे सोडवले तर अतिशय दुधात साखर, सोन्याहून पिवळं. त्याच्यानंतर मात्र ककारार्थी वाक्याकडे न वळता मराठीतली जी सगळ्यात चॅलेंजिंग वाक्य आहे, ती ककारार्थी म्हणजेच यस नो टाइपची जी आहेत ना, त्याच्यामध्ये कन्व्हर्ट करायची आहे. डब्ल्यूएच कडे जायचं नाही. हां, आता सर्वात शेवटी मात्र तशीच्या तशीच प्रक्रिया आपल्याला ककारार्थी होते. मग संपूर्णच्या संपूर्ण डब्ल्यूएच तयार होतील असे वाक्य दिलेले 10 वाक्य आणि या प्रत्येक 10 वाक्यामध्ये कर्ता, कर्म, सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट हा वेगळा असला पाहिजे. हे फक्त आपल्याला लक्षात ठेवायचंय, ध्यानी ठेवायचंय. त्याचप्रमाणे ककारार्थी प्रश्नार्थक वाक्यांचा तक्ता घेतल्यावर त्याच्या पुढील वाक्याचे इंग्लिशमधून मराठीत भाषांतर कसं करता येईल, हा सगळा विचार करायचा आहे. मग त्या इंग्लिशच्या वाक्यांमधलं कुठलेही 5 कमीत कमी, शक्यतो सगळे असतील तर उत्तमच, पण 5 तरी कमीत कमी घ्या आणि मग ते मराठीमध्ये सोडवा. आणि त्याच प्रकारे सर्वात शेवटी मराठीतली वाक्य आणि मराठीतून मग इंग्लिशमध्ये गेलात, तुम्ही यशस्वी झालात त्याच्यामध्ये, तर तुम्हाला कमांड मिळवायला अगदी सहज सोपा राजमार्ग खुला झालाय असं समजायला हरकत नाही. याच पद्धतीने उरलेले 17 काळ आता एक पाहिलं आपण. जसं आपण आता सॅम्पल म्हणून काय घेतलं होतं? प्रेझेंट पोझिशनचं वाक्य घेतलं होतं आणि त्याच्यात सगळं पिंक जे सेक्शन आहेत, हे असं जे सेक्शन आहेत ना, ते एकच सेक्शन पाहिलं. असे 17 सेक्शन आहेत अजून, म्हणजे एकूण 18 आहे. मग पास्टचे, प्रेझेंटचे, फ्युचरचे प्रत्येक बुकलेटमध्ये भाग आहे. पोझिशनचे 3, पोझिशनचे 3, सिम्पलचे 3, त्यानंतर कंटिन्युअसचे 3, परफेक्टचे 3 आणि परफेक्ट कंटिन्युअसचे सुद्धा 3. आय होप हे तुम्हाला समजलेलं आहे. जर जर तुम्हाला समजलं नसेल, तर मला अशी विनंती करायला आवडेल, की तुम्ही सुरुवातीपासून परत शांतपणे पहा. समजलं न हे कारण फक्त एकच येऊ शकतं, की तुमच्याकडे कदाचित नोट्स नसतील. तर त्या नोट्स समोर ठेवा आणि नंतर मग ते रेफर करायला सुरुवात करा. तुम्हाला अतिशय सोपं आणि सहज आणि लगेच लक्ष तुमचं त्याच्याकडे वेधलं जाईल. ओके? ठीक आहे. इथे आपण सेशन संपूया. पुढच्या सेशनसाठी उद्या नक्की आपण भेटतो आहोत. टेक केअर ऑफ युअरसेल्फ वेल. थँक यू. थँक यू व्हेरी मच फॉर अटेंडिंग दिस सेशन. करा, मेहनत करा भरपूर. आपल्याला इंग्लिशवर कमांड मिळवायची म्हणजे मिळवायचीच आहे आणि ती आपण मिळवणारच. अगदी संकल्पबद्ध होऊन आपण त्याच्यामध्ये सांगतो आहोत. चला तर मित्र या थांबूया इथे. टेक केअर ऑफ युअरसेल्फ वेल.